सकाळचं वातावरण किती भारी वाटते बघा बघायला. दिवसभर राखा राखा ऊन करते. आणि मला चिंता पडली की आपण इथं मुंग्यांचा खडू वाढलाय, माशांना काही त्रास होते की नाही बघायसाठी मी इकडे आली. माशांना काही त्रास होत नाही, एक सुद्धा माशी मेलेली नाही, इथं मरून पडली नाही. माशांचं काम पण चांगलं चाललंय, सारखं ये जा करायचं चालू आहे. बरं वाटलं मला, नाही तर मला लय रात्रभर टेन्शन येत होतं की ह्या आपण जे मुंग्यांचा खडू वाढलाय त्याच्यामुळे माशांना काही त्रास झाला तर, पण त्रास काही होत नाही त्यांना. आणि त्यांची अडचण पण दूर झाली, कारण मुंग्या लय चढायच्या पेटीत आणि त्यांना त्रास द्यायच्या. जास्त त्रास दिले असते तर त्या माशा उठून गेल्या असत्या, पण आता काहीच होणार नाही. मस्तपैकी इकडं सूर्योदय झालाय. आणि मला करायचा आहे मुलांचा डबा, त्याच्यामुळे चला म्हणलं आधी माशा बघून घ्याव्या पटकन. त्रास होत असेल तर ते पाण्याने धुवून टाकणार होते, पण त्यांना काही त्रास होत नाही. त्यांची जी अडचण होती ती सुद्धा निघून गेली. काय म्हणतो गट्टू? काय म्हणतो? काय म्हणतो? काय पाहिजे तुला? काय पाहिजे? बापू कॅरेट आण आपल्याला वैरण काढायला. तू भरतो का इथं वैरण भरतो का? मी आणू का गाई जाग्यावर? आ बर, मग मी पाणी पाजून बांधते गायसनी, मग कॅरेट ठेव. हे येळ उचलून टाकायचे तर आपल्याला साडवं येते, ते पडायचं आपण. आ सावकाश सावकाश सावकाश. माशांचं बघते एकदा. दिवस मावळतीला गेलाय आणि इकडे उगवतीला कसं दिसतंय बघा रसायन. सकाळी आणि संध्याकाळी बरं वाटतं, नाहीतर उन्हाचं नुसतं रखरख करते. माशा सकाळ सकाळी लई काम करते, आता काहीच काम करत नाही त्या माशा. पण आज शांत आहे, त्या मुंग्या नाही. त्या खाली खडू वाढला होता ना काल, त्याच्यामुळं असं खडू वाढला होता, राहिला पण नाही ती, पण मुंग्या नाही त्या लागल्या आज. बापू त्या कामचं आपलं काम चांगलं झालं बरं का. ते खडू आपण रिंगण वाढलेलं त्या पाण्याच्या ह्याच्याकडनी, त्याच्यामुळं मुंग्या लागल्या बी नाही त्या पेटीला आणि माशांना बी काय त्रास. कशाकडे वाढलेलं? ते पाण्याच्या डबीच्या खाली फरशीवर वाढला होता मी. फरशीवर? हा खाली. हा, काय नाही झालं त्रास त्याला. डब्याच्या खाली का कडनी? फरशीलाच कडनी खाली, डबीच्या फरशीला. हा फरशीवर रे. आणि वाढावं लागेल सारखं पाणी सांडून सांडून ती पिसून जाईल. हा, पाणी वाचावं लागेल डबीत. पाणी यार लय उन्हाने आटतं, ऊन भयंकर पडलं यार. चल मी गाय आणते. सगळ्या गायसनी मुरगास ठेवला आणि चिंगे बघा आपली कशी मुरगास सांडते. चिंगे का ग खवाटा ना तुला? चिंगे तुला त्यात खाऊच वाटत नाही सांडल्याशिवाय का नाही? सांडू नको, सांडू नको. वासराला बी ठेवलं इकडं. सरदऱ्या बी खातोय मस्त पैकी. गाडी तिकडे लाव बापू, आतमध्ये लाव गाडी आतमध्ये. कुठनं चाललाय? हा जा लावून टाक आतमध्ये. सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपल्या मधमाशा सगळ्या बाहेरच्या लाईटीला येऊन घुमताय. त्या सगळ्या घुमते त्या लाईटच्या कडं फिरते. बाहेर अजून अंधार आहे, चांदू मामा चांगला दिसतोय. आपली सकाळ सकाळ सुरुवात अशीच होती लवकर.
किती छान वाटते पण सकाळचं वातावरण बघायला. बापू आणू गाईची धार काढायला मी. बरं चल. मुंग्यांची रांग कसली लागली बघा. ते उडणारे मुंग्या कसं काय आले? पंख आहेत या मुंग्यांना. कसं काय? आणि मोठं मोठं काय रे, कसले मुंगे येते त्यांच्या? का त्यांच्या राणी येते ह्या? राणे इतके असते ते. बघ की किती आहेत राणे असे काय असे. सगळी रांगच लागली सगळीकडं तीच आहेत. ह्यानं पंख येतं ग. होय रे. कुणकडे येते ती पण कुणकडे जाते त्या काय माहिती. हो का सगळ्या घराच्या कडेने मुंग्याच आहेत. असं काय कुठे गेले त्या काय माहिती. मारलाय का? जाऊ दे चल. बघा माशांचं सकाळ सकाळ 5:30 वाजल्यापासून काम चालू आहे. त्याच्या आधी काय माहिती काम करायला किती वाजता जातं ते. कुणी मध आणतं कुणी पराग आणतं. त्यांच्या पायामध्ये दिसतंय बघा. आता इकडे एक माशी आली तेव्हा का ती गेली कोपऱ्यातून पलीकडे. ठीक आहे हिच्या पायात पराग आहे गेली घेऊन. हिच्या पण आहे पायात पराग आतमध्ये गेलेल्या माशीच्या. बऱ्यापैकी माश्या सकाळ सकाळ पराग आणते त्या. पराग म्हणजे त्यांचं अन्न. ह्या माशीच्या सुद्धा पायात आहे. सकाळ सकाळी छान काम करतात. हिच्या पायात सुद्धा पराग आहेत. काय करते का? चल काय माहिती काय माहिती आता. गटू इथं बसलाय. काय दिसलं असून त्याला? गटू काय करते? काय करते? चल आला 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 तर आला. आता डायरेक्ट बांधून टाकायचे काय? बांधून टाकायचे आता डायरेक्ट. थंडीच्या दिवसात 6ला सगळा दिवस मावळतो. अंधार पडतो अंधार. आणि आता ऊन आहे. 7ला दिवस मावतो आता 7ला. काय गट्टे काय त्याच्यात कशाच वाटत. आणि आपल्याला वाटतं काय का आता तर दिवस मावळाय काय आहे पण 7 वाजलेले असते त्या. उन्हाळ्यात 8 दिवस मावळ. आता वाटतं की आपल्याला आताचे दिवस मावळ आहे आणि 8 वाजता. थंडीत 8 वाजता आपण झोपतो. 8 वाजता आपल्याला वाटतं की रात्र झाली. हे उन्हामुळे आपण असं टिंगल मिंगल करत बसतो. रात्र पडली की आपण जेवण बनवायला लागतो. जेवण बनवायला लागलं रात्र पडल्यावर 7 वाजता. तसं आपलं 6ला ते 7च्या दरम्यान आपलं जेवण ह्याचं असतं तयार. मग तयार होतं म्हणजे अर्ध भाकरी बिकरी तयार होतं. ते 8ला आपण जेवायला बसतो थंडीच्या दिवसात. आणि आता काय उन्हाळ्यामुळं तसं आपण 9ला डायरेक्ट 9-10 असं जेवायला बसतोय. हाय मी येतो. सकाळी खाल्लं नाही काय ह्याने. आता वैरण खाल्ली का? तिथलं आता सगळ्यांचं हे करावं लागेल. मिक्स करून एक तर होईल. लय ऊन वाढत चाललंय का?
लय ऊन वाढत चालले. मे महिना आहे बापू. मे महिना म्हणलं ऊन तर लागलं. हो होय अगं. हे बरं त्या माशीच्या ह्याच्यात पाणी वत. बर जा. हा पाणी वत, पाणी घे जा. पिली मोठी झाली का नाही का आता? कुत्रीची ना? हा होय अरे. मोठी झाली पिलं. घेऊ का मी एक? नाही जाते मी, तू पाणी वत. तुला आंघोळ म्हणलं मग पाणी वाचायचं. बर ही गाई बारा झाली काय? यांची धावपळ पाणी प्यायला. उन्हाचं ताण लय लागत असतील का नाही ग? तरी पाणी पित नाही ती तुला. मग काय. बापू वासराला अंडर थोडं काहीतरी मी पाणी ठेवते. हा इथं कळशी आहे. त्याला काही मी सोडत नाही पाण्यावर आणायला. ती लई येड आहे. कळशीनं त्याला एका भांड्यात पाणी ठेवलं म्हणजे ती पिल. गट्टू अरे आता 6:30 वाजले त्या. तू अजून लागतोयच का? हा गट्टू